नमस्कार. आपण आता तिर्लोटमध्ये आहोत. कोकणामध्ये हिरांची जी झाडू असते ही बांधण्याची सुद्धा एक कला आहे. कारण कोकणामध्ये सर्रासपणे माडाच्या झावळ्यांची जी म्हणजे हिरांची ज्याला आपण झाडू म्हणतो, ही झाडू वापरली जाते आणि ही बांधण्याची सुद्धा एक कला आहे. आणि ही कला तुम्ही आता प्रत्यक्ष बघताय. माझे मित्र प्रदीप बाने, तिर्लोट मूळवाडी येथील रहिवासी आहेत ते. आणि झाडू कशा पद्धतीने बांधली जाते त्याचं एक प्रात्यक्षिक या ठिकाणी आम्ही दाखवतो आहे तुम्हाला. बघा किती मेहनत असते त्याला. आणि सहजासहजी सगळ्यांनाच ही कला अवगत होत नाही. ही परंपरागत असलेली कला आहे आणि अतिशय पारंगतपणे त्यांनी ही कला जोपासली आहे आणि ते करून दाखवत आहेत. बघा आपल्याला या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी झाडू बांधण्यासाठी जी दोरी वापरली जाते ती शक्यतो काथ्याची असते. कोपरी आपण त्याला म्हणतो, कोकणात त्याला कोपरी म्हणतात. काथ्यापासून बनवलेली असते ती माडाच्या. आणि आता या ठिकाणी जी त्यांनी जे बंद वापरला आहे ही साडीची धार आहे. बघा तुम्हाला दिसत असेल, ही साडीची धार इथे दाखवत आहेत बघा. आणि ती घेऊन त्याचा वापर करून या ठिकाणी ही झाडू बांधतायत माझे मित्र प्रदीप बाने, मूळवाडी. सुरुवातीपासून सांगतो आता. ही फुलवण्यासाठी आता ही जातात चालली फुलवण्यासाठी सांगा. हां हां हां, बोला बोला. जशी पुढे चाल फुलण्यासाठी हां ही रशी विणत आहे. हां हां, बरोबर. ही रशी आता आतमध्ये टाकणार. हां ही आता रुंद होण्यासाठी चाललंय काम. ह्या वाढवणीला गाठ येत नाही. कुठेही गाठ मारलेली नाही तुम्ही. किती आहोत बघा पकडो. बस एवढी रे. अरे या.
वाढून सुटायचे ना पहिले, हम्म. लूज व्हायचे ना. होय लूज व्हायचे. ही कमी झाले हो. पोळे आहेत ना ते. हम्म. आणि ही झाडू तयार झालेली आहे बघा. किती सुंदर अशी झाडू तयार केली आहे त्यांनी. किती वेळा? एक साधारण 7 मिनटं झाली आहेत. 7 मिनटात.